एक मिनिट. ओके. तर कालच्या डेटमध्ये आपण बघितलं की ट्रॅपिंग कशी होते आणि हे सगळ्यात जास्त जे रिटेल ट्रेडरला ट्रॅप केलं जातं ते इंट्राडे मार्केटमध्ये ट्रॅप केलं जातं. सर त्याच्यामुळं आपण सर्रास कुठं बघितलं की निफ्टीचे जे चार्ट्स होते मॅक्सिमम, तिथं निफ्टीच्या चार्टमध्ये आपण त्या गोष्टी बघितल्या की ट्रॅप्स कसे होतात. सो जे काही लॉंग टर्म साठी आहे समजा त्याच्यासाठी एवढं नाहीये, पण बऱ्याच काही रेअर केसमध्ये लॉंग टर्म मध्ये सुद्धा तसं होतं. कारण त्यांना जर मार्केटला वर न्यायचं किंवा एखादा शेअर जर वर न्यायचा आहे, जर लिक्विडिटी त्यांना मिळत नसेल, त्यांच्या ऑर्डर जर पेंडिंग राहत असतील, तर तिथे कसं होणार आहे मग? ते डायरेक्टली काय करतात, मार्केटला खाली घेऊन जाऊन लोकांचे स्टॉप लॉस हिट करून त्यांनाच बाय ऑर्डर मध्ये कन्वर्ट करतात. तर हे असे प्रकार होतात. ज्या ज्या वेळेस लेवल ब्रेकआउट आला, कुठलाही असू द्या, ज्यावेळेस तुम्हाला असं दिसेल ना की लेवल ब्रेकआउट होतोय, इथे काहीतरी होतं, तर सगळ्यात पहिली मनात शंका आली पाहिजे की तो ब्रेकआउट आहे की लिक्विडिटी तिथे ग्रॅब करते मार्केट. दोन्ही करायचं. आणि लिक्विडिटी ग्रॅब किंवा ब्रेकआउट हे दोन्ही कशावरून ओळखतो आपण? की ज्या ज्या वेळेस एखादा ब्रेकआउट होतो त्यावेळेस आपल्याला ब्रेकआउट झाल्यानंतर तिथे काय झालं पाहिजे, परफेक्टली रिटेस्ट झालं पाहिजे. आणि या रिटेस्ट मुळे काय होतं की आपल्याला दोन कन्फर्मेशन मिळतात. पहिली गोष्ट की या लेवलचा जो कोणी सेलर आहे, ज्या या ठिकाणी सेलर बसलेले, ते मार्केटमधून इथं एक्झिट झाले आणि एक्झिट झाल्यानंतरच मार्केटला नेक्स्ट मूव्ह मिळतो. याच आय थिंक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अप ट्रेंड मिळतो. अदरवाईज जर समजा या ठिकाणाहून ज्या स्पीड मध्ये वर गेला त्या स्पीड मध्ये जर खाली आला, तर इथं काय मग डायरेक्टली हा लिक्विडिटी ग्रॅबचा प्रकार आहे. स्मार्ट मनी इथं इन्व्हॉल्व आहे. आणि मॅक्सिमम टाइम असं पाहण्यात येतं, जर तुम्ही चार्ट, पाठीमागचा चार्ट ज्याला आपण बॅक टेस्ट म्हणतो ना, ज्या ज्या वेळेला असेल हे वरच्या साईडला जाऊन लिक्विडिटी ग्रीप करतं ना, तर ते प्रिव्हियस लो ब्रेक करतं. जे काही प्रिव्हियस लो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी समजा हा जर लिक्विडिटी ट्रॅप आहे, तर नेक्स्ट टाइम किंवा उद्याच्या डेटमध्ये हा लो ब्रेक व्हायला पाहिजे. जर लिक्विडिटी ट्रॅप असेल तर. तसं तर नाहीये तो लिक्विडिटी ट्रॅप, कारण ऑलरेडी मार्केट उद्याच्या डेटमध्ये गॅप अप ओपन होणार आहे. आणि हे कशावरून कळतं हे पण सांगतो तुम्हाला. आय थिंक मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये. तुम्हाला माहितीये ह्या तीन गोष्टी आपण काय बघितले, कॅश फ्युचर आणि तिसरं कोणतं सेक्शन बघितलं आपण? आवाज येतोय ना सगळ्यांना? हा, ओके. तर तीन कोणते कोणते बघितले आपण सेगमेंट? कॅश, फ्युचर आणि तिसरा ऑप्शन. ओके. तर निफ्टी ही जी आपण पाहतोय सध्या चार्ट वर, ती कोणती आहे? ही कॅश सेगमेंट मधली, जिला आपण इंडेक्स म्हणतो, कॅश आहे. आणि निफ्टीचा फ्युचर जर बघायला गेलो तर हा इथे खालच्या साईडला. आता हा निफ्टीचा फ्युचर आहे, म्हणजे याची काय असेल मंथली, काय असते? एक्सपायरी डेट. बरोबर. तर मग हा निफ्टीचा फ्युचर आहे. दोन्हीच्या प्राइस मध्ये डिफरन्स आहे का बघा बरं. हा कितीला आहे? 25,966. आणि हा कितीला आहे? हा वाला 26,030. हा म्हणजे किती इथले 34 आणि इथे 30, म्हणजे 64 पॉईंटचा डिफरन्स आहे. वाय? कारण आज तारीख 20 आहे आणि एक्सपायरी व्हायला अजून भरपूर दिवस बाकी आहे. तर ही गोष्ट आहे त्याच्या मागे रिझन. तर आपण काय बोलतोय की हा ज्यावेळेस आपण काय करतो, याला काय करायचंय आपल्याला, फ्युचर म्हणजे उद्या, फ्युचर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तो उद्याची डेट मध्ये गॅप अप होणार आहे का गॅप डाऊन होणार आहे, हे आपल्याला अगोदर प्रिडिक्ट करता येतं. तर ते कसं, याला पाहून. हे काय, हा तिसरा सेगमेंट आहे, निफ्टी वन सेम दिसतो, पण हा गिफ्ट निफ्टी आहे. आता इथं बघा, तुम्हाला इथं जर पाहायचं, इथं माऊस नेल्यानंतर इथं काय दिसतं? सीएनएक्स निफ्टी इंडेक्स फ्युचर दिसतोय. दिसतोय है ना? आणि इथे काय दिसतंय? हे बघा, निफ्टी 50 इंडेक्स आहे हा. हा. आणि इथे काय, इंडेक्स फ्युचर आहे. आणि तिसरा काय, हा गिफ्ट निफ्टी. नाही, गिफ्ट निफ्टी आहे ही. ही तिसरा प्रकार आहे.
आणि ही गिफ्ट निफ्टी जी असते का 24/7 म्हणजे थोडक्यात आपली निफ्टी 3:30ला ज्यावेळेस बंद होते ही कंटिन्युअसली चालू राहते, कंटिन्युअसली चालू राहते. आणि कालच्या डेटमध्ये फ्रायडे सॅटर्डेला इथं बघा तुम्ही, इथे किती, ही कितीला क्लोज झाली आता, 26,172 ला. म्हणजे किती आपलं मार्केट ज्यावेळेस बंद झालं होतं, दोन्ही सेम सेम होत्या का, 26,030 26,035 दोन्ही सेम होतं. हा, पण सॅटर्डेला काहीतरी न्यूज आली त्या दिवशी, फ्रायडेच्या दिवशी. आणि आता सॅटर्डेला म्हणजे कधी, सॅटर्डे कधी सुरुवात होतो, 12च्या नंतर. तर त्या ठिकाणी इथं काय झालं, डायरेक्टली त्या गिफ्ट निफ्टी मध्ये इथं स्पाइक आला आणि जवळपास नाही म्हटलं तर किती, 140 पॉइंट न वर जाऊन ही क्लोज झाली. आता इथं दोघांचं कंपॅरिझन करायचं. आपलं निफ्टीचं जे फ्युचर आहे का, ते किती पॉइंट वर आहे, 26,030. आणि गिफ्ट निफ्टी किती वर क्लोज झाली, 26,172. दोन्ही मध्ये डिफरन्स किती आहे, 140 पॉईंटचा अप्रॉक्सिमेटली. तर आपलं जे मार्केट आहे मंडेला मे बी असं होऊ शकतं 100 प्लस, कमीत कमी 100 किंवा 120 पॉईंट काय होईल मग, हे प्लस मध्ये ओपन. आणि हे कशावरून कळालं, गिफ्ट निफ्टीवरून. याला डेली ट्रॅक करायचं बघा, तुम्हाला गेस करता येतो का मला. मंडे तर आता मी ऑलरेडी सांगितलंय. ट्युजडेला मी तुम्हाला मेसेज टाकेल, सकाळी टाकत असतो कारण हे सकाळी रात्रभर चालतो, सकाळी आपल्याला पाहायचं असतं. हे कळालं छोटासा पॉइंट, म्हणजे गॅप अप होणार आहे, गॅप डाऊन होणार आहे, हे कसं कळतं, तर ह्या गिफ्ट निफ्टी वरून कळतं. हे ऍड करून ठेवायची, ही तुम्हाला मी ऑलरेडी मी स्क्रीनशॉट काढायला सांगितलं होतं. या इथपर्यंत USD INR पर्यंत हे सगळं तुम्हाला सेगमेंट ऍड करायचे तुमच्या वॉच लिस्ट मध्ये, आणि ते पण कुठे, ट्रेडिंग व्ह्यू वर. कालचा जे पॉइंट होता ते संपलेला आपला कुठला. आता आपण काय करू, थोडस डाव मामाकडे जाऊ, अमेरिकेवाल्या. आणि ते काय म्हणतात, आपण पहिला पॉइंट बघितला की प्राइस काय करते आपल्याला सगळं सांगते. चार्ट मध्ये आपल्याला सगळं कळतं, जे काही होतं मार्केटमध्ये, अप अँड डाऊन्स, न्यूज वगैरे सगळं, त्याचे रिझल्ट सगळं आपल्याला प्राइस वर कळतं. सेकंड, आपण ट्रेंड पाहत होतो. आणि त्या साईडला म्हणजे आपण ऍज अ रिटेलर म्हणून किती ट्रेंड पाहिले, पहिला अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. ओके. तर एका अप ट्रेंड मध्ये किंवा एका डाऊन ट्रेंड मध्ये तीन फेस असतात म्हणजे तिथं 3 ट्रेंड असतात. कोणते कोणते, प्रायमरी ट्रेंड असतो, सेकंडरी असतो आणि तिसरा असतो मायनर. आता इथं चार्ट वर बघूया आपण कसा असतो तो. आता प्रायमरी ट्रेंड म्हणजे कसा, जो की एका वर्षापेक्षा जास्त मोठा असतो, एका वर्षापेक्षा मोठा ट्रेंड बघायचा. तर इथे कुठला ट्रेंड आहे हा प्रायमरी ट्रेंड या चार्ट वर आपल्या, अप ट्रेंड आहे. प्रायमरी ट्रेंड कसा असतो, एका वर्षापेक्षा जास्त आपण कॅल्क्युलेट करतो, एका वर्षापेक्षा जास्त दिवसामध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकचा ट्रेंड कुठला आहे, अप ट्रेंड आहे, सध्या इथं आपल्याला दिसतोय. आणि सेकंडरी ट्रेंड कसा असतो की प्रायमरी ट्रेंडच्या मध्ये तो मध्ये असतो, जो की तुम्हाला 3 महिने किंवा 3 आठवड्याच्या वरचा असेल. आता इथं बघायला गेलं तर प्रत्येक प्रायमरी ट्रेंड मध्ये एक छोटासा काय असणार आहे, सेकंडरी ट्रेंड आहे. आणि हा सेकंडरी ट्रेंड कसा असतो मग, मे बी डाऊन साइड असेल, मे बी अप साइड असेल. पण मेन ट्रेंड कुठला आहे आपला, अप ट्रेंड. हा, प्रायमरी ट्रेंड अप ट्रेंड मध्ये आहे, जे मेन ट्रेंड आहे. आता आपण बघितलं की कधीही एखादी गोष्ट किंवा एखादा स्टॉक आहे, तो अप ट्रेंड मध्ये असताना कधीही एका सरळ रेषेत वर जातो का, नाही. तो काय करतो, वर जाणार, थोडा खाली येणार, वर जाणार, थोडा खाली येणार, या टाइप मध्ये रिट्रेसमेंट होते, वर खाली वर खाली, हे असं कंटिन्यू मध्ये चालू असतं. मेजर बघितलं आपण या ठिकाणी, मेजर ज्याला आपण म्हणतो, आपण याला असंही म्हणू शकतो, मेजर ट्रेंड कोणता आहे, अप ट्रेंड आहे. पण हे इथं जे छोटे छोटे जे लागतायत खालच्या साईडला, याला काय म्हणतो मग आपण, मायनर ट्रेंड्स म्हणतो, सॉरी सेकंडरी ट्रेंड्स म्हणतो, जे आपण छोटे छोटे रिट्रेसमेंट होतात. आता याच्यामध्ये कसं आहे, लॉंग टर्म वाल्यासाठी कोणता महत्वाचा आहे मग, हा महत्वाचा आहे का हा महत्वाचा आहे, म्हणजे प्रायमरी ट्रेंड महत्वाचा आहे का सेकंडरी ट्रेंड महत्वाचा आहे लॉंग टर्म वाल्यांसाठी, काय पाहावं त्यांनी, राईट, प्रायमरी ट्रेंड पाहावं. आणि जे शॉर्ट टर्म वाले आहेत, 2 महिने 3 महिने, त्यांच्यासाठी कोणता महत्वाचा आहे मग, त्यांच्यासाठी
हा पण महत्वाचा असतो आणि त्यांना सेकंडरी ट्रेंड पण महत्वाचा असतो. सेकंडरी ट्रेंड करणारी लोक किंवा ते लोक कोण आहेत, मग ते शॉर्ट टर्म ट्रेड वाले. आणि तिसरा प्रकार येतो तो मायनर ट्रेंड, ज्याला आपण म्हणतो. मायनर ट्रेंड हा डे वाईज, एका डे मध्ये, इंट्रा डे मध्ये जे काही खालीवर चालतं का छोटे छोटे, त्याला आपण प्रायमरी ट्रेंड, सॉरी, हे मायनर ट्रेंड म्हणतो. प्रायमरी ट्रेंड मध्ये सगळ्यात छोटा वाला. हे कशामुळे सांगतोय मी तुम्हाला पूर्ण गोष्टी, की कुठलाही एखादा स्टॉक बघा तुम्ही, आता इथं आपण काय करू, त्याच्या हिशोबाने बघू. आपल्याला आपला विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्याच्यानुसार आपण सेट करायला पाहिजे. हे बघ, आता इथं काय वाटतं तुम्हाला, याचा प्रायमरी ट्रेंड कुठला आहे? सॉरी, हा, प्रायमरी ट्रेंड इथं पाहतोय आपण, इथं क्लिअरली आपल्याला प्रायमरी ट्रेंड कुठला दिसतोय, हा अप ट्रेंड आहे. एका वर्षापेक्षा जास्त, म्हणजे आपण जवळपास 2023 पासून 2025 पर्यंत, म्हणजे एंडिंग पर्यंत आता कॅल्क्युलेट करतोय. मग हा झाला प्रायमरी अप ट्रेंड. मग त्याच्यामध्ये इथं आलेला, हा आलेला, मग इथून वर गेलेला, हे तीन ट्रेंड कोणते? सेकंडरी ट्रेंड. हा, राईट. आणि हे जे सेकंडरी ट्रेंड आहेत का, मग हे कोण घेतं? दोन प्रकारचे ट्रेडर्स या सेकंडरी ट्रेडला ट्रेड करत असतात. पहिला कोण असतो, तो शॉर्ट टर्म वाला. आणि दुसरा कोण असतो, तो स्विंग वाला. स्विंग ट्रेडिंग माहिती आहे ना, आपण आधी शिकलोय त्याला. स्विंग ट्रेडिंग कशी असते, इथून वर गेला, या ठिकाणी कुठंतरी बाय करणार, इथं तो सेल करणार, त्याच्यानंतर इथं परत एकदा सेल करणार, जोपर्यंत स्विंग चालू आहे. स्विंग म्हणजे एक झोका. अप ट्रेंड मध्ये तो वर हाय लेवलला जाऊन सेल करणार, तिथून मग परत खाली आला छोटा या ठिकाणी, परत इथून त्याला रिव्हर्सलचं सिग्नल दिसलं की तो बाय करणार, परत एक स्विंग कॅप्चर करणार, पूर्ण एक स्विंग. हे झाले त्याचे मायनर, काय म्हणतात त्याला आपण, सेकंडरी ट्रेंड्स म्हणतो आपण. हे असे स्विंग ट्रेडर्स किंवा मग शॉर्ट टर्म जे काही आहेत समजा ट्रेडर्स, इन्व्हेस्टर, ते याचा फायदा घेतात. आणि मायनर ट्रेंड काही असू शकतो, ते फ्लक्च्युएशन चालत राहतात, छोटे छोटे खाली अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, ते चालत राहतात. हे हो गया. आता त्याच्यानंतर ह्या ट्रेंड मध्ये मेन ट्रेंड तीनच आहेत. कोणते? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, हे. पण त्याचे कशामुळे आपण पाडलं, की जर समजा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, त्याचा प्रायमरी ट्रेंड पाहणं गरजेचं आहे. प्रायमरी ट्रेंड काय, तर मग हा अप ट्रेंड आहे. तर मग आपल्याला काय पाहायचं, की हा पर्टिक्युलर स्टॉक कधी आपल्या कधी सगळ्यात स्वस्त मिळेल, कधी एखाद्या बॉटमला मिळेल. जर बॉटमला अशा प्रकारे मिळाला तर हा काय झाला, मग आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी झाली त्या स्टॉक मध्ये एंटर करण्याची. कशामुळं? करण्याचा प्रायमरी ट्रेंड काय, अप ट्रेंड आहे. आणि हा बॉटम कशावरून, कारण प्रिव्हियस जर हाय बघितला आपण तर सेम लेवल आहे का, हे बघा इथे मार्केट इथून वर आलं, या लेवल वरून परत खाली गेला. हा काय आहे मग सध्या त्याच्यासाठी, ही लेवल काय, सपोर्ट आहे का रेजिस्टन्स आहे? प्राइस आपण इथे आहेत. हा, एक मिनिट लक्ष द्या, मी काय बोलतोय. प्राइस खालून वर गेली, हा, वर गेल्यानंतर इथून रिव्हर्स आली, मग या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी मार्क करतोय का, या ठिकाणी प्राइस, ती लेवल काय, रेजिस्टन्स आहे खरा, सपोर्ट आहे? हा, रेजिस्टन्स आहे तो. रेजिस्टन्स आल्यानंतर खाली काय झालं, खाली परत त्याला एक सपोर्ट मिळाला, इथून त्यानं ब्रेकआउट दिलं वरच्या बाजूला. वरच्या बाजूला दिल्यानंतर समजा आता आपल्या कालच्या म्हणण्यानुसार आहे, आपण विकलीवर आहे, छोटा ट्रेंड आहे, परत हे रिटेस्ट करायला खाली आलाय का? रिटेस्ट करायला आल्यानंतर सेम लेवलला त्यानं इथून रिव्हर्सल घेतलं का? काल जे आपण चर्चा करत होतो त्याच लेवलवरून त्यानं रिव्हर्सल घेतलं का? परत रिटर्न गेला का तो वर लेवल, हाय लेवल पर्यंत, प्रिव्हियस हाय लेवल पर्यंत? हा, तर मग आता या ठिकाणी आपण याला काय म्हणू शकतो, हा काय आहे, सपोर्ट झाला. व्हॅलिड आपण आता म्हणू शकतो की हा सपोर्ट झाला. इथपर्यंत म्हणू शकलो असतो का याला सपोर्ट आहे? नाही. का? हा अजूनही काय, इथून वर गेलाय पण रिटेस्ट नाही झाला, या ठिकाणचे सेलर नाही गेले, रिटेस्ट नाही झाला, मग हा काय, अजूनही रेजिस्टन्स आहे. सपोर्ट कशाला म्हणतो आपण, जेव्हा प्राइस त्या लेवलला येते आणि या ठिकाणावरून रिव्हर्स जाते,
त्याच वेळेस खालच्या बॉटमच्या त्या लेवलला आपण ऍज अ सपोर्ट म्हणून ट्रीट करत असतो किंवा त्याला सपोर्ट म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला बरोबर ती जी आपल्याला पाहिजे तशी रिव्हर्सल मिळाले, म्हणून आता या ठिकाणी या पॉइंटला आपण ऍज अ सपोर्ट म्हणू शकतो. ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी असते. रिटेस्ट झालाय, आता ज्यावेळेस इथून ब्रेक करेल त्यावेळेस अजून आपल्याला एक नवीन हाय इथे पाहायला मिळेल. ओके, त्याच्यानंतर आता प्रायमरी ट्रेंड मध्ये, कुठल्याही प्रायमरी ट्रेंड मध्ये एक आपण आता काय बघितला, प्रायमरी ट्रेंड बघितला. त्या प्रायमरी ट्रेंड मध्ये 3 फेस असतात. 3 फेस म्हणजे कुठले, अक्युम्युलेशन फेस, पब्लिक पार्टिसिपेशन आणि डिस्ट्रीब्युशन फेस. आता हा काय प्रकार आहे, प्रायमरी ट्रेंड बघितला आपण जो की वर्षानुवर्ष चालतो, वर्षानुवर्ष चालतो. तर हा आपण बघितला प्रायमरी फेस, बघितला, एक मार्क करतो आपण, हा आहे तुमचा प्राइम. हा तुमचा प्रायमरी ट्रेंड अप ट्रेंड आहे. तर मग याच्यामध्ये 3 फेस कुठले आले, अक्युम्युलेशन, पब्लिक पार्टिसिपेशन आणि डिस्ट्रीब्युशन. तर अक्युम्युलेशन फेज असा फेज असतो ज्या ठिकाणी मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स काय करतात, त्या स्टॉक मध्ये एंट्री करतात. आणि अक्युम्युलेशन फेज हा मोस्टली साइडवेज मार्केट असतं. आहे का बघा बरं इथून इतकं मार्केट साइडवेज. अशा ठिकाणी ज्यावेळेस मार्केट साइडवेज आहे, नॉर्मल रिटेलर इथे एंट्री करेल का? नाही. आपण काय करतो, साइडवेज मार्केटमध्ये एंट्री करत नाही, कारण तिथं काहीच नाहीये, प्राइस मुवमेंटच नाहीये, तर मग आपण एंट्री करणारच नाही. मग हे अक्युम्युलेशन फेज मध्ये काय करतात, हे जे कोणी आहेत इन्स्टिट्यूशन म्हणा किंवा जे मोठमोठे प्लेयर्स आहेत, अशा ठिकाणी त्या ठिकाणी एंटर करतात, ते पण खूप सायलेंटली. आणि त्यांनी एंट्री करायला कुठून सुरुवात केली आहे आणि आपल्याला कसं कळेल, व्हॉल्यूम दिसतोय, हे बघा, हा 2 कॅन्डल, इथे कुठं व्हॉल्यूम होतं का इथून इतक्या पिरियड मध्ये? नाही. व्हॉल्यूम कुठं वाढला, या ठिकाणी वाढला आणि इथे वाढला, या 2 स्टेपला व्हॉल्यूम वाढला. मध्ये छोटे छोटे कॅन्डल्स बघा तुम्ही, आधीच्या कॅन्डलपेक्षा हळूहळू ते काय करतायत, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे. ते इथं एंटर झाले ऑलरेडी आणि या ठिकाणी परत त्यांच्या क्वांटिटी ज्या काही ते एक्झिक्यूट झाल्या इथे. मग इथे काय झालं, ब्रेकआउट झालं. बरं, ब्रेकआउट झाल्यानंतर रिटेस्ट झालाय का हो? कुठं दिसतोय का तुम्हाला रिटेस्ट झालेला? हा, झाला का? आता आता सांगा मला, आधी आधी लक्षात नाही आला तर, हा आता सांगा. प्राइस न ब्रेकआउट दिला, परत खाली आली आणि परत वर गेली. कंपल्सरी असं आहे का याच लेवलला वापस यावं म्हणून? मी काय म्हटलं, हा, काल मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, कुठलं, हे बघा, 180 ला सेल केलेलं आहे त्यानं या ठिकाणी, आणि प्राइस कितीला गेली, 220 ला, 40 पॉईंटचा त्याचा एसएल आहे. मग त्याने काय केलं की या ठिकाणी 1000 क्वांटिटी परत इथे 1000 घेतली होती आणि इथे परत 1000 घेतली. आता त्याची ॲव्हरेज प्राइस किती आहे, 180 ॲव्हरेज प्राइस राहील का त्याची? हा, करेक्ट, 200 ही त्याची ॲव्हरेज प्राइस आहे. म्हणजे भले या ठिकाणावरून तो वर गेला 220 ला, तर मग त्याला 200 पर्यंत म्हणजे 180 पर्यंत येण्याची गरज नाहीये. तो नो एनपीएनएल वर कुठे येतो, एखादी वेळेस इथं येईलही, नाही म्हणता येत नाही, पण तो या ठिकाणी आल्यानंतर नो प्रॉफिट नो लॉस वर आहे, इथून सुद्धा मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं. आणि हे फक्त फॉर एक्झाम्पल आहे. ओके, प्राइस कुठून आहे, आपल्याला काय महत्वाचं आहे की प्राइस या ठिकाणावरून वर गेल्यानंतर खाली येऊन परत रिव्हर्स गेली पाहिजे. मग ती इथून येऊन जाईल, इथून येऊन जाईल, अशा प्रकारे खाली ब्रेक करून थोडी वर जाईल. हे थोडस आपल्याला कमी कन्फर्मेशन देतं, हे जास्त कन्फर्मेशन देतं या लेवल, हे तिन्ही लेवल मध्ये, दोन्ही लेवल मध्ये. कंडिशन 1 जो की वरून जातो एकदम, कंडिशन 2 लेवलला टच करून जातो आणि कंडिशन 3 लेवल ब्रेक करून खालून वर जातो. तर ह्या 2 केसमध्ये, फर्स्ट आणि सेकंड केसमध्ये आपल्याला जास्त कॉन्फिडन्स येतो. थर्ड केसमध्ये थोडासा आपण जपून राहा, म्हणजे लोअर क्वांटिटी मध्ये ट्रेड करू शकतो. ओके, तर इथं काय झालंय, आपल्याला साइडवेज मार्केट मिळालं. साइडवेज मार्केटमध्ये इथून काय करतो,
ज्या वेळेला मोठा इन्स्टिट्यूशन असतं, मोठ्या इन्स्टिट्यूशन त्या स्टॉक मध्ये एंट्री करतो, तो फेस म्हणजे अक्युमुलेशन फेस. आणि या अक्युमुलेशन फेस मध्ये नॉर्मल ट्रेडर इथे एंट्री करायला घाबरतो. मग जशी का प्राइस इथं आपण काय म्हटलं की मी तुम्हाला हेच सांगतोय ना, जोपर्यंत रिटेस्ट करत नाही तोपर्यंत आपण एंट्री करतोय का? नाही. रिटेस्ट केल्यानंतर आपण एंट्री करायचा. मग तो फेस कुठला असेल, तर तो फेस असेल हा सेकंड वाला. कोणता? त्याला म्हणतो पब्लिक पार्टिसिपेशन. नॉर्मल पब्लिक जी आहे ती मार्केटमध्ये किंवा त्या स्टॉक मध्ये एंट्री करायला सुरुवात करते, तो झाला त्याचा पब्लिक पार्टिसिपेशन. मग तो कुठेही असेल. पहिल्यांदा हे जे काही फेस आहे, हा जे आपण बॉक्स केला होता, हा झाला अक्युमुलेशन फेस. सेकंड ज्यावेळेस रिटेस्ट झाला, तो कुठला पॉइंट आहे, इथून इथपर्यंतचा जो आहे तो पब्लिक पार्टिसिपेशन. ते येतील जातील, ते येतील ते जातील, असं असतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना वाटतं, ह्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सला वाटतं की या ठिकाणी पब्लिक भरपूर आहे, तर ते काय करतात, त्यांचं स्वतःचं प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतात. आणि ते ती येते थर्ड स्टेप, इथे असेल किंवा मग ती इथे असेल टॉप या ठिकाणी. प्रॉफिट बुकिंग आली म्हणजे मोठे इन्स्टिट्यूशन त्या ट्रेड मधून आता या ठिकाणी म्हणा या ठिकाणी दोन्ही बरोबर आहेत. याला काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशन. म्हणजे त्या ठिकाणावरून तो मोठा प्लेयर हळूहळू एक्झिट करायला सुरुवात झालेली आहे. ओके. सगळ्यात पहिला अक्युमुलेशन, ज्या ठिकाणी मोठा प्लेयर एंटर करतो. सेकंड, मग तो कुठं करतो, साइडवेज मार्केट मध्ये असतो. त्यावेळेला मार्केट एकदम पॉज असतं, बायर सेलर सेम असतात. त्या फेज मध्ये तो एंटर करतोय का नाही हे आपल्याला फार लेट कळतं. आपल्याला इन द सेन्स पब्लिकला फार लेट कळतं. पण एकदा का मार्केट त्या लेवल मधून ब्रेकआउट झाला किंवा वर आल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये पब्लिक तिथे एंटर करायला लागते. आणि ज्यावेळेस पब्लिक त्या इथे या स्टॉक मध्ये, पर्टिक्युलर स्टॉक मध्ये खूप जास्त प्रमाणात यायला सुरुवात होते, ऑटोमॅटिकली हा जो प्लेयर आहे ज्यानं सगळ्यात बॉटमला बाय केलेलं आहे, तो तिथून काय करतो, स्वतःचं प्रॉफिट बुक करायला लागतो. आणि तोच फेस म्हणजे इथे डिस्ट्रीब्युशन फेस असतो. आणि हे प्रत्येक एक ट्रेंड मध्ये किंवा प्रत्येक प्रायमरी ट्रेंड मध्ये हे असं चालत राहतं, सेम ॲज इट इज. आय थिंक कुठं आहे का एखादा, कुठला स्टॉक आहे, कुठला स्टॉक आहे? हा, वेदांता आहे 2025च्या आधी, म्हणजे जवळपास 2024चा आहे. सेम 2025 ची लाईन आहे इथे. आय थिंक नोव्हेंबर डिसेंबर मधलाच असेल, कुठला तरी विकली येतात. इथे बघा त्याची प्राइस किती होती त्यावेळेला, 492. ओके. आता इथे बघा तुम्हाला ते फेस इथं क्लिअर दिसून येतील, अक्युमुलेशन फेस, बरोबर, साइडवेज मार्केट. आणि एकदम इथे काय झालं, व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला का नाही या कॅन्डल मध्ये. हे बघा इथं व्हॉल्यूम वाढला, म्हणजे कोण एंटर झालं इथं या स्टॉक मध्ये, कुठल्या लेवलला, ते पण जवळपास 100 मी दाखवतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तो जवळपास 100च्या खालीच झालाय. 100 झाली, त्याच्यानंतर यानं डायरेक्टली प्राइसला कुठपर्यंत नेलं, यानं इथे 400 लेवलला. मग त्याने काय केलं, इथे अक्युमुलेशन फेज मध्ये तो एंटर झाला बिग प्लेयर. आणि त्याच्यानंतर हळूहळू इथं काय होते, खालच्या साईडला इथं पब्लिक इथे एंटर करते. पब्लिक एंटर केली की त्याला कळालं की बाबा हा पब्लिक भरपूर आली, आता या ठिकाणी आपण आपलं प्रॉफिट घेऊन बाजूला व्हावं. लगेच डिस्ट्रीब्युशन फेस, त्याने स्वतःची प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. परत त्याने काय केलं, खाली आणलं मार्केटला, कुठपर्यंत, 150च्या लेवल, 150च्या लेवल पर्यंत, किंवा आपण 170 160 अप्रॉक्सिमेटली पकडून घे. आता बघा, जे आपण कालच्या डेट मध्ये एक गोष्ट बोललो होतो, की काय करतं माहिती का, ज्या वेळेस अशा लेवलला येतं ना बिग इन्स्टिट्यूशन, परत अक्युमुलेशन फेस आला. कारण मार्केट काही मुवमेंट जास्त करते का इथे, डायरेक्शनल आहे का, थोडक्यात सांगायचं म्हटलं, क्लिअर अप ट्रेंड आहे का, इथून इतक्या फेस मध्ये क्लिअर डाऊन ट्रेंड आहे का, नाही. हे बघा,
पहिल्यांदा इथं एंटर करायला सुरुवात झाली त्यांची. ओके, खालच्या साईडला व्हॉल्यूम बघून तुम्ही कन्फर्म करू शकता. 2 ग्रीन कॅन्डल मोठ्या आहेत. रेड कॅन्डल जरी असली व्हॉल्यूम जास्त आहे का बघा. हम्म? इथे रेड कॅन्डल मध्ये त्याच्यानंतर डी ज्या ठिकाणी लिहिलंय तिथे ग्रीन कॅन्डल मोठी आहे. त्याच्यानंतर हा थर्ड वाला जो आहे तिथे सुद्धा व्हॉल्यूम मोठा आहे. आणि व्हॉल्यूमची कॅन्डल रेड असो ग्रीन असो काहीही संबंध नसतो. व्हॉल्यूम कॅन्डल फक्त त्याच्या साईज वरून ओळखल्या जाते, ना की कलर वरून. आलं लक्षात? व्हॉल्यूम हा फक्त साईज वरून ओळखला जातो, कलरचा त्याचा काहीही संबंध नाही. रेड कॅन्डल आहे याचा अर्थ या ठिकाणी फक्त सेलर आहे असं होत नाही. जर समजा या ठिकाणी एवढी मोठी रेड कॅन्डल लागलीये तर मग इथून प्राइस काय व्हायला पाहिजे होती? काय व्हायला पाहिजे? पण आधी का खाली इथून? नाही. त्याच्यामुळे त्या कॅन्डलच्या कलरवर म्हणजे व्हॉल्यूमच्या बोलतोय, व्हॉल्यूमच्या कॅन्डलच्या कलरवर जायचं नाही. आपल्याला फक्त तो टावर बघायचा आहे किती उंच आहे. व्हॉल्यूम वाढला याचा अर्थ त्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी बिग प्लेयर एंटर करतोय किंवा एक्झिट करतोय. मग त्याच्यानंतर त्या प्राइस सोबत काय होतं त्याच्यावरून कळतं आपल्याला की त्या बिग प्लेयरनं काय केलं. जसं की या रेड कॅन्डल मध्ये आपण म्हणतो की सेल केला, पण या ही व्हॉल्यूमची कॅन्डल आल्यानंतर प्राइस खाली गेली का? नाही. ती कुठे गेली? अप साइड गेली. म्हणजे हा जो कोणता व्हॉल्यूम होता तो बाय साइडचा व्हॉल्यूम होता. भले तो रेड मध्ये दिसत असेल. तर मग इथे काय झालं? समजा आता आपण हे बघू. बिग इन्स्टिट्यूशन इथे एंटर करायला सुरुवात झाली आणि बिग इन्स्टिट्यूशनच्या खूप मोठमोठ्या ऑर्डर्स असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी त्यांना 10 लाख ऑर्डर या ठिकाणी एक्झिक्यूट करायच्या. ओके, 10 लाख. तर मग इथं काय झालंय त्यांचं परत काल सांगितलेला फॉर्म्युला 7 लाख क्वांटिटी किंवा आपण असं गृहीत धरू की 7 लाख क्वांटिटी इथे एक्झिक्यूट झाली. मग 3 लाख क्वांटिटी इथं काय पेंडिंग मध्ये आहे, पेंडिंग ऑर्डर्स. हा, इथे अजूनही आणि हे फक्त उदाहरणादाखल आहेत, ऍक्च्युअल व्हॅल्यूज नाहीत. 3 लाख ऑर्डर्स या ठिकाणी पेंडिंग आहेत. म्हणून ज्या ज्या वेळेला इन्स्टिट्यूशन एंटर करतो आणि जर प्राइस त्याला रिटेस्ट करते त्या लेवलला, तर अशा वेळेला नंतरचा जो मुवमेंट असतो ती काय करते? प्रिव्हियस हाय ब्रेक करते. कारण का? यांच्या ज्या पेंडिंग ऑर्डर्स होत्या त्या आता काय झाल्या? एक्झिक्यूट झाल्यात. म्हणजे नवीन हाय क्रिएट करायला रेडी आहे आता. त्याच्यामुळे प्रिव्हियस हाय ब्रेक होतो अशा केसमध्ये. पण आपल्याला कन्फर्मेशन कसं घ्यायचं? हे बघा, प्राइस इथून निघाली, आपल्याला कळालं की समजा या ठिकाणी इन्स्टिट्यूशन आहे, आपली एंट्री मिस झाली, तर मग आपण कुठं वेट करणार? याच लेवलला वेट करणार की प्राइस या लेवलला येते का परत. इथे आल्यानंतर प्राइस इथून वर चालली आहे, मे बी आता केस काय काय होऊ शकते? इथून काय होईल? पहिली केस खाली जाईल. सेकंड केस इथून मार्केट परत सेकंड केस मार्केट साइडवेज होईल. थर्ड केस जर समजा या लेवलला याने प्रिव्हियस हाय लेवल म्हणा किंवा जी काही या ठिकाणी आता ही डे आपण कोणत्या कॅन्डल वर आहेत? वीकली वर आहेत. जी काही प्रिव्हियस हाय लेवल जर या ठिकाणी क्रॉस झाली तर आपण तिथे हे बघा या ठिकाणी म्हणा हे इथं लेवल आहे छोटीशी या ठिकाणी इथं ही लेवल क्रॉस झाल्यावर म्हणा किंवा इथे एक छोटा साइडवेज मध्ये गेलता, ही लेवल क्रॉस झाल्यावर म्हणा आपण प्रॉपरली तिथे एंट्री घेऊ शकतो जर व्हॉल्यूमचा या ठिकाणी सपोर्ट असेल तर. व्हॉल्यूम सपोर्ट आहे, बिलकुल तिथे एंट्री घ्या. 250 ची एंट्री आहे. डायरेक्टली प्राइस कुठपर्यंत गेली? 492 आपल्याला दिसतोय, याचा अर्थ ती आरामशीर तिथे 500 ची जवळपास तिथे हाय मारलेला आहे. ओके, आता लक्षात येतील का इथून पुढे जे कोणता चार्ट आपण बघू, अक्युमुलेशन फेज कुठे आहे, डिस्ट्रीब्युशन फेज कुठे आहे, नेमका मोठा प्लेयर आपल्याला हे कशामुळे पाहिजे? बिग प्लेयर एंट्री कुठे करतोय हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, रॅन्डम ट्रेड घेऊ. थोडक्यात आपण आता जस्ट काढलेला क्युपिड बघू. नवीन नवीन ट्रेड बघू ज्या ठिकाणी आपण आतापर्यंत म्हणजे रिसेंट मध्ये आपण बघितलेले. ओके, कुठे आहेत आपण? विकलीवर आहेत ऑलरेडी. आणि विकलीवर कोणता ट्रेड चालू आहे? ट्रेंड चालू आहे सध्या, अप ट्रेंड चालू आहे. ओके, अप ट्रेंड आहे, चांगली गोष्ट आहे.
प्रायमरी आहे का सेकंडरी आहे? हा, आता आलं लक्षात. इथे काय हा बॉक्स म्हणजे कोण आहे? कोणता बॉक्स आहे हा? कोणता फेस आहे हा? करेक्ट, अक्युम्युलेशन फेस आहे. मार्केट साइडवेज होतं आणि ज्यावेळेस ह्या बॉक्सच्या शेवटी शेवटी आपल्याला, आता शेवटी शेवटी कशामुळे म्हणतोय, लगेच लक्षात येऊन जातं. बॉक्सची सुरुवातीला बघा व्हॉल्यूम ड्रॉ करून ठेवायचा असा. कुठल्या ठिकाणावर आल्यावर हे व्हॉल्यूम जास्त येतोय? या कॅन्डलवर. मी काढून टाकतो वाटल्यास तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी. ओके, आता दिसतंय का सगळं व्यवस्थित? खालच्या साईडला बघा, इथे मी लाईन ड्रॉ करतो खालच्या बाजूला. इथपर्यंत व्हॉल्यूम कुठं आलाय का हो? हा हा ही सोडून द्या, इथून इथपर्यंत बोलतोय आपण. या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत, या 2 स्टेप पर्यंत कुठंतरी व्हॉल्यूम जास्त आहे का इन्क्रीजिंग? नाही. पण ज्या दिवशी हा व्हॉल्यूम आला, हा, त्या दिवशी शेवटची लो कॅन्डल बनली. बरोबर आहे का? हम्म? त्याच्यानंतर कुठं या लेवलला परत आला का? नाही, परत लेवलला त्या आला नाही. त्याच्यानंतर काय झालं, मार्केटनं अपट्रेंड दिला. जवळपास बघा तुम्ही अप्रॉक्सिमेटली 50च्या लेवलवरून 60-70 किंवा 100 क्रॉस केलं त्याने. 120 ची लेवल आहे, चला 100 क्रॉस करून परत एकदा काय करतोय, तो रिटेस्ट करतोय. साठी रिट्रेस करतोय असं म्हणू आपण. रिट्रेस करून परत डायरेक्टली 120 वरून कितीला गेलाय तो आता? कितीला गेला? 447. आणि हे किती दिवसात झाले? कधीपासून झाले? कोणता महिना आहे हा? 2025चा जुलै महिना. जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. किती महिन्यामध्ये किती पट पैसा आहे? 5 महिन्यामध्ये. डायरेक्टली 5 महिन्यामध्ये 5 टाइम, किंवा आपण असं पकडू 3 टाइम्स रिटर्न दिले त्यांनी. बरोबर आहे का? हा, तर ही आहे इन्व्हेस्टमेंटची पॉवर. आणि ही आहे कोणाची? इन्व्हेस्टमेंट पेक्षा इन्स्टिट्यूशनची पॉवर, ज्याला आपण फेजेस म्हणतो. आणि हे फेज जर आपल्याला ओळखता आले कुठल्याही स्टॉक मध्ये असू दे, तर आपल्यासाठी ती एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता ती ऑलरेडी खूप वर गेलाय, तर मग आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करायची नाही करायची हा पुढचा प्रश्न राहिला. पण जर समजा याला कदाचित नंतर इथून पुढे आपल्याला जर असा एखादा स्टॉक भेटला की जिथे अक्युम्युलेशन फेज चालू आहे असं दिसतंय आपल्याला, तर मग आपण तिथे काय करू, वेट करू तशा ह्याच्यामध्ये, असा बॉक्स क्रिएट करू की जेणेकरून आपल्याला तिथे इन्क्रीजिंग व्हॉल्यूम, आधीच्या व्हॉल्यूम पेक्षा जास्त, डबल, ट्रिपल, 4 टाइम, 5 टाइम्स असा व्हॉल्यूम दिसेल. आणि त्यावेळेस आपण काय करू, मग अशा स्टॉक मध्ये आपण एंट्री करायला काही हरकत नाही, किंवा एंट्री करू. आणि त्यासाठी हे असे चार्ट करण्यासाठी किंवा अशा गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉक्स तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला जे आहे, तुम्हाला 2 दाखवले, BSE चे आहे, सेम कंडिशन झालेली आहे. आता इंडिया तुम्ही बघा, नेक्स्ट परत विकलीवर आहेत आपण. बँकिंग स्टॉक आहे हा. याला थोडस मी साईडला करतो. आता मला सांगा बरं, दिसला का कुठे अक्युम्युलेशन फेस काही? आणि मेजर ट्रेंड पण बघून घ्या आधीचा, 2021 पासून आतापर्यंत मेजर ट्रेंड काय, ज्याला आपण प्रायमरी म्हणतो, अप ट्रेंड आहे. ओके, आता या ठिकाणी बघा बरं, हा प्रायमरी ट्रेंड आपलं म्हणजे अक्युम्युलेशन फेज जर ओळखायचं आहे ना, सगळ्यात पहिलं काय बघायचं, व्हॉल्यूम कुठं वाढलंय बघायचं सगळ्यात पहिल्यांदा. कुठं वाढलंय? इथे बघा बरं, इथे कुठं बॉक्स होतोय का तयार? आणि बॉक्स कुठे आहे? एका डाऊन ट्रेंडच्या नंतर बॉक्स आहे. आणि प्लेयर कुठून एंट्री करतोय? बिग प्लेयर या ठिकाणी एंट्री करतोय, या ठिकाणी एंट्री करतोय, इथे एंट्री करतोय ऑटोमॅटिकली. आणि प्राइस कितीला आहे? 100 लेवलला आहे. कधी करतोय? 2021 ला. खूप जुनी गोष्ट आहे. परत हे सुद्धा फेस काय आहे? एक प्रकारचा अक्युम्युलेशन फेसच आहे. भरपूर दिवस म्हणजे 2 वर्ष त्याने अक्युम्युलेशनच केलं. सायलेंट, बघा त्यांच्याकडे कॅपॅसिटी किती आहे. 2 वर्ष ते शांत बसले
आणि त्याच्यानंतर मग हळूहळू या स्टॉकनं काय केलं, एक स्पीड पकडली. कुठपर्यंत गेला हा? अप्रॉक्सिमेटली 900च्या जवळपास. कुठून आला? या फेज पासून, 200 पासून. 2022 3 वर्ष. असं नाही की प्रत्येक स्टॉक 7-8 महिन्यामध्ये डबल ट्रिपल होईल. इन्व्हेस्टमेंट आहे ही. ओके. कुठल्याही स्टॉक मध्ये हे असे फेज तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. छोट्या छोट्या स्टॉक मध्ये बघा, मोठ्या स्टॉक मध्ये बघा, सगळीकडे तुम्हाला हे आयडेंटिफाय होईल ऑटोमॅटिक. तर हे 2020 चा काळ आहे, ते कोरोना काळ आहे, त्याच्यामुळे इथे डाऊन झालेलंच आहे, त्याच्यामुळे त्यात तो काही प्रश्नच येत नाही. सगळीकडे सगळ्या स्टॉक मध्ये इथेच 2020 मध्येच तुम्हाला दिसून येईल. तर इथून पुढे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि सगळ्यात चांगली अपॉर्च्युनिटी ॲज अ इन्व्हेस्टमेंट साठी आपल्याला कोणती असेल मग? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड का साइडवेज? हा, गेस करा. राईट. कशामुळे? हा, कारण का साइडवेज मार्केट आहे, त्यावेळेस काय होतं, बायर आणि सेलर सेम लेवलला होतात. अप ट्रेंड मध्ये तर ऑलरेडी बायर तिथे हे झालंय ना, काय म्हणतात, एंटर झालेला आहे. वरच्या साईडला बाय करण्यापेक्षा आपल्याला तिथं कळालं पाहिजे, या साइडवेज मार्केट आहे आणि इथं, तर इथे कळालं पाहिजे तुम्हाला की हा, या ठिकाणी इन्स्टिट्यूशन इथे एंटर करतोय आणि दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर द इन्व्हेस्टमेंट. कारण प्राइस मध्ये आपण बाय करू शकतो, ज्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हा फार मायनर असतो. याचा अर्थ असा नाही की ज्यावेळेस साइडवेज मार्केट झालं की डायरेक्ट एंटर करायचं. तिथे कन्फर्मेशन्स घ्या, व्हॉल्यूमचे कन्फर्मेशन्स घ्या अँड वेट फॉर द ब्रेकआउट. बेस्ट वे ब्रेकआउटचा वेट करणे. व्हॉल्यूम जर चांगला असेल तर मग ब्रेकआउट झालेल्या कॅन्डलवर एंटर करू शकतो, पण याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागेल, असं नाही. आता इथे सांगा बरं, हा इथे ब्रेकआउट ना इथे झालाय, रिटेस्ट कुठं झालाय हा वाला स्टॉक? कशामुळे सांग विचारतोय हा, प्रत्येक वेळेला वरच्या साईडला ब्रेक होऊन खाली रिटेस्ट असाच होईल असं सांगता येत नाही. कधी कधी त्या लेवलच्या खाली सुद्धा रिटेस्ट होत असतो, असं होतं, बऱ्याच वेळेला होतं. आता ऑलरेडी म्हणजे कसं आहे, मार्केट सध्या पॉज कंडिशन मध्ये. हा स्टॉक कसा आहे आता? साइडवेज आहे. हम्म? कोणता स्टॉक आहे हा? डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो का? फंडामेंटल बघायची गरज आहे? नाही ना? हा, काही गरज नाहीये ना ICICI बँकला. तर मग याच्यासाठी हा ब्लॉक तयार करून ठेवा आणि आयडेंटिफाय करा. व्हॉल्यूम सध्या नॉर्मल येतोय सगळीकडे. याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये स्पाइक चेक करा, ज्या दिवशी व्हॉल्यूम आला त्या दिवशी बघू आपण. ओके, चालेल. हम्म. हम्म. HDFC बघा, साइडवेज आहे. मोठमोठे जेवढे काही स्टॉक आहेत का ते साइडवेज आहेत, कारण ऑलरेडी ते सगळे टॉपवर पोहोचलेले. रिलायन्स मध्ये जरा थोडी स्टेबिलिटी चांगली. TCS उद्या आय थिंक माझ्या मते सगळ्यात जास्त आयटी सेक्टर स्पीड मध्ये राहील. चला, हा चांगला प्रश्न आहे, म्हणजे एक नवीन पॉइंट सांगता येईल मला. याच्यावर जाऊ आपण.
साईट इथं लोड घेतात, मग मी तो ओपन करायलाच नको वाटतं. चल, तोपर्यंत हे लोड होईपर्यंत मी तुम्हाला सांगतो एडीआर काय असतो. हे आहे इंडियन मार्केट. अरे हा आलं. आणि हे आहे यूएस मार्केट. ओके. आता या इंडियन मार्केटमध्ये भरपूर कंपन्या अशा आहेत ज्या यूएस बेस आहेत. यूएस मधल्या कंपन्या आहेत का आपल्याकडे काही लिस्टेड? स्क्रीन हँग झाली, पॉज झाली. एक मिनिट, ते जे लोड होते ना, माझा आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का तो पण गेला? हा हा. काय होतं माहितीये का, आपल्या भारतात ह्या काही कंपन्या अशा आहेत की ज्या यूएस मार्केटमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. जसे आपल्या इन्फोसिस कंपनी आहे, टीसीएस आहे, या अशा कंपन्या आपल्या इथे इंडियन मार्केटमध्ये कशा लिस्टेड आहेत आणि आपण त्याचे शेअर डायरेक्टली बाय करू शकतो. तसंच ह्या काही कंपन्या इंडियाच्या, भारताच्या कंपन्या यूएस मध्ये किंवा अमेरिकेतल्या शेअर मार्केटमध्ये तिथे पण लिस्टेड आहेत. मग त्यांना काय म्हणतो आपण? एडीआर म्हणतो. ओके. आणि हे एडीआर, आता यूएसचं मार्केट कधी ओपन होतं? संध्याकाळी 8 वाजता. आता कोणते कोणते शेअर्स आहेत जे इंडियन? तुम्हाला आवाज येतोय ना माझा? अडकला तर मला लगेच सांगा. आता येत नाही वाटतं का? येतोय? हा, एक मिनिट, त्याला लोड होऊ द्या, नाही तर मी त्याला पॉज करतो. थांब मित्र. येतंय का आता? एक मिनिट. हा, ओके. आता बघा, आपण बेटर वेला काय करू, आता येत असेल क्लिअर आवाज, बरोबर? आवाज आला का? हा, चला. तर हे काय आहे? हे बघा, एडीआरचे म्हणजे काय, कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत बघा बरं. ह्या ओळखीच्या कंपन्या आहेत का आपल्या? ही कोणती आहे? इन्फोसिस, विप्रो, आयसीआयसीआय, एचडीएफसी, मेक माय ट्रिप, डॉक्टर रेड्डी, त्याच्यानंतर यात्रा ऑनलाईन, सिफी, आझुरे, रिलायन्स इंडस्ट्रीज, रेडिफ. आता हा नाहीये समजा ऍक्सिस बँक. ठीक आहे. तर हे जवळपास कसे आहेत? इन्फोसिस आपल्या इकडे लिस्टेड आहे. आणि इथं फ्लॅग बघितला का तुम्ही? कोणता आहे तो फ्लॅग? फ्लॅग कुठला? यूएसचा फ्लॅग आहे, म्हणजे हे यूएस मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. आता यांचं मार्केट कधी? आपलं मार्केट क्लोज होतं दुपारी 3:30ला आणि यांचं मार्केट ओपन होतं संध्याकाळी 8 वाजता. त्यावेळेस मग रात्री चालतं 2 वाजेपर्यंत, म्हणजे तिथला त्यांचा दिवस आहे तो. मग त्या दिवशी काय झालं, फ्रायडेला आपलं मार्केट 3:30ला बंद झालं, यांचं मार्केट ओपन झालं. मग इन्फोसिस सारखा जो शेअर आहे तो तिथे किती चेंज झालाय? किती टक्क्यांनी झालाय ते जाऊ द्या, प्राइसचं सोडून द्या. किती टक्क्यांनी चेंज झालाय? 5.5. विप्रो बघा, 7% जवळपास. हा, तर हे 2 शेअर्स आहेत का आयटीचे आहेत का? हा, त्याच्यामुळं मी म्हटलं की मे बी उद्याच्या डेटला, आता हे मार्केट आपलं कधी ओपन होणार? सकाळी, मंडेला. मग आता ऑलरेडी त्यांची तिथं तिथं रेट वाढलेला आहे. इन द सेन्स हे बघून आपल्या इथल्या लोकांना काय वाटणार आहे? अरे, इन्फोसिस आणि विप्रोचा शेअर वाढायला, ते पण यूएस मार्केटमध्ये. चला मग आता काय करू आपण?
बाईंग करू, इन्व्हेस्टमेंट करू, बाईंग करू, मग ऑटोमॅटिकली आपला शेअर पण तिथे वाढतो. मोस्टली तर मी सांगतोय आता आपण आधीच पाहिले निफ्टी गॅप अप ओपन होणार आहे 150 पॉईंट, किंवा आपलं 150 नाही सोडून द्या, पण 100+ ओपन होणार आहे, मग गॅप अप होणार आहे. त्याच्यासोबत हे इथं आपल्याला एडीआर दिसायले सगळे जवळपास पॉझिटिव्ह आहेत, जे की इथं थोडे थोडे जे दिसत आहेत जे बिना कामाचे शेअर आहेत, म्हणजे आपल्याला त्यांचा काही संबंध नाहीये. डॉक्टर रेड्डीज लॅब मेन शेअर आहे, एचडीएफसी मेन शेअर आहे, आयसीआयसीआय मेन शेअर आहे, विप्रो मेन शेअर आहे, इन्फोसिस मेन शेअर, म्हणजे आपल्या इंडेक्स मध्ये यांचं काही ना काहीतरी पार्टिसिपेशन आहे. असे शेअर्स इथं दिसत आहेत आपल्याला ग्रीन मध्ये. ऑटोमॅटिकली उद्या आयटी फुल फॉर्म मध्ये राहील असा अंदाज आहे. बाकी लेवल्स आपल्याला सांगतील काय करायचं ते, किंवा बघा तरी पण ट्रॅक करून. टीसीएस बघा, इन्फोसिस बघा उद्याच्या मंडेला किती आहे इन्फोसिस. टीसीएस तर आपल्याला दिसलेला ऑलरेडी 3282 आहे, फक्त 1 रुपयाने वाढला होता फ्रायडेला. चला छोटे छोटे का होईना पण फेस कळाले तुम्हाला. प्रायमरी पेक्षा, प्रायमरी म्हणजे फक्त आपल्याला इन्व्हेस्टमेंट पर्पज बघतो आपण, आणि इन्व्हेस्टमेंट कुठं करायची, कशी करायची, मोठे प्लेयर कसे आले, कुठं आले, हे जर समजायचं असेल तर अक्युमुलेशन फेज आपल्याला आयडेंटिफाय करता येणं फार महत्वाचं आहे. अक्युमुलेशन फेज खूप सोपं आहे ओळखणं. ज्या ठिकाणी मार्केट साईडवेज झालंय तो अक्युमुलेशन फेज असतो, आणि ज्यावेळेस मोठा प्लेयर एंट्री करतो त्यावेळेस प्राइस मध्ये न दिसता तो कुठे दिसतो, सगळ्यात आधी तो व्हॉल्यूम मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करता येतो. हा, आणि ज्यावेळेस मोठा व्हॉल्यूम येतो त्यावेळेस बघायचं की व्हॉल्यूम आल्यानंतर प्राइसने काय रिॲक्शन दिले. व्हॉल्यूम मोठा आलाय आणि प्राइस डाऊन जाते, याचा अर्थ ते कोण आहेत मग, त्या ठिकाणी व्हॉल्यूम आलेला हा सेलरचा व्हॉल्यूम, सेलरचा व्हॉल्यूम आहे. आणि व्हॉल्यूम जर या ठिकाणी कॅन्डल मोठी आहे आणि प्राइस अपसाइडला जाते, तर याचा अर्थ आपण समजून घ्यायचा की या ठिकाणी हा स्टॉक बाय झालेला आहे. व्हॉल्यूम हा सगळ्यात मोठी की असतो कुठल्याही स्टॉक मध्ये. व्हॉल्यूम बघणे आणि तशा स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट पर्पज मग त्या ठिकाणी आपण तिथे एंट्री करू शकतो. समजलं हे सगळं आता, सगळे फेस. काय डाऊट्स आहेत का सांगा. मग छोटासा पॉइंट घ्यायचा आहे, महत्वाचा पॉइंट घ्यायचा आहे. काय डाऊट्स आहेत बोल. दत्ता सर, स्वप्नील सर, अमोल सर, अजून कोण आहे, राहुल. ओके, हा बोला बोला. हा, हे वाला बघायचं. काय काय काय. हे जुना चार्ट आहे. हा, एक वर्ष आधीच आहे हा. VDL चा 482, मी आधी सांगितलं ना. 2025 इथं पुढे आहे, 2025च्या आधीच आहे हा. 2024 चा चार्ट आहे. आता प्राइस किती, 492 होती. VDL ची प्राइस किती आहे आज, 581 आहे. निफ्टी निफ्टी सगळे, निफ्टी वेगळी, गिफ्ट निफ्टी वेगळी, सगळे वेगवेगळे आहेत. हा हा, ते संडे, सॅटर्डे संडेला ते वेगळी दाखवते. इथं 26035 दाखवते ना. हा, ओपन केल्यावर 174 ती रिअल आहे, ही नाही. हा. हम्म. हा, नाही नाही नाही, बरोबर आहे ते. 172च आहे, हे बघा, हे 172 मंडेला दिसून येते. एरी नॉर्मल डेजला, म्हणजे ज्यावेळेस वर्किंग असते का, मंडे ट्युजडे, त्यावेळेस व्यवस्थित दाखवते, इथं वाढलेलं कमी झालेलं दाखवतं. पण सॅटर्डेला हे असेच कन्फ्युजन होतं. नाही नाही, काही नाही, ते सॅटर्डेलाच होतं फक्त, एरवी होत नाही. फॉरेक्स कुठला, मला उदाहरण सांगा ना कुठलंही.
नाही ते एडीआर खूप वेगळे आहेत, त्यांचा आणि याचा काही संबंध नाही. तिथं कसं आहे माहितीये का, आपल्या याच्यामध्ये किती चालू आहे त्याचा प्राइस. समजा आपण कशाची पकडली, आयसीआयसीआय बँक पकडली, 1354 आहे, तिथं किती डॉलर आहे, तिथे कमी आहे. कमी जास्त असू शकते, असं काही नसतं. तो त्यांचा रेट आहे, हा आपला रेट आहे. पण हा कंपनीचा रेट नाही, हा शेअरचा रेट आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो की बाबा एखादा आपण काय आता एखादा लॅपटॉप घेतला, इथं 25,000ला घेतला, तिथं 10,000ला घ्यायला, किंवा तिथं 200 रुपयाला येतो, ते $200 आणि आपला सेम लेवल असं काही नसतं. हा, जर तुम्ही म्हणाल गिफ्ट निफ्टी आणि हे यांचे रेट सेम असतात, गिफ्ट निफ्टी आणि फ्युचरचे, निफ्टीच्या फ्युचरचे, आणि या दोघांना कम्पेअर केलं ना, आपल्याला गॅप अप गॅप डाऊन हे सगळं कळतं मार्केट ओपन होण्याच्या आधी. चला, हे समजलं सगळं. नेक्स्ट पॉइंट, हा नेक्स्ट पॉइंट छोटासा आपण सुरुवात करू, कंटिन्यू आपण मंडेला करू, हो का. आणि महत्वाचं आहे, आणि आपल्याकडे 10-15 मिनिट वेळ आहे म्हणून म्हणतोय, आणि जवळपास तुम्ही आतापर्यंत म्हणजे ते भरपूर वेळ ऐकलाय. सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतो आणि कसा प्लॉट करतो. ओके, चालेल घ्यायचा. हा, कारण का आतापर्यंत आपण चर्चा केली की सपोर्ट बघितला, रेजिस्टन्स बघितला, खाली असतो वर असतो सगळं बघितलं, त्याच्याविषयी बोललो. आता आपण बघू काय की नेमका ते लावायचं म्हणजे कसा प्लॉट कसा करायचा चार्टवर. आता त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नवीन स्टॉक. नवीन स्टॉक नाही, आपण सगळे एखाद्या याची श्रीराम फायनान्स आपण याला डिलीट करून टाकू सगळं, ऑलरेडी नाहीच आहे जास्त. पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स प्लॉट करायचे, पहिल्यांदा आपण काय करू, होईल तेवढ्या मॅक्सिमम मोठ्या पॉइंटवर येणार, म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवर येणार. जर स्टॉकचा करतोय तर मिनिमम विकली घ्या, मंथली घेतलं तरी चालतो, पण विकली घ्या. आता विकली चार्टवर आलो तर आपल्याला काही लेवल्स अशा दिसत आहेत का, ज्या ठिकाणी आपण एक हॉरिझॉन्टल, आता हे बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सध्या आपण कसे बघणार, हॉरिझॉन्टल आडव्या लाईन्स आपल्याला मार्क करायच्या. आता हा एक माऊस पॉइंटर आहे, हा माऊस पॉइंटर इथे नेल्यानंतर असं हळू हळू खाली यायचं, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला टच झाला, आता कुठं टच झाला दिसतोय का, टच झालाय का नाही 729 ला, या इथं इथं झाला. हा, हे बघा, आता हे टच झालेला हा सिंगल पॉइंट आहे आपल्याजवळ, सिंगल पॉइंट आहे, पण याच्या जवळपास इथं थोडासा खालीवर आहे. मग इथे सिंगल लाईन ड्रॉ करून उपयोग आहे का, हे बघा मी तुम्हाला कदाचित कन्फ्युज होईल, मी ड्रॉ करून दाखवतो आधी. हा, अशी सिंगल लाईन ड्रॉ केल्यावर परफेक्ट होणार आहे का हा नियम, म्हणजे छोटेसे, हा छोटेसे नियम सांगतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्याचे, की कमीत कमी तुमचे 2 तरी पॉइंट तिथे मॅच झाले पाहिजे. कमीत कमी 2 पेक्षा जास्त असतील खूप चांगलं, पण कमीत कमी 2 पॉइंट तरी तिथे मॅच झाले पाहिजे, अशी लेवल ज्या ठिकाणावरून रिव्हर्सल आले. काय आले, ज्या ठिकाणावरून रिव्हर्सल आले, कंटिन्युएशन नाही. आता हा रिव्हर्सल काय, कंटिन्युएशन काय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. अप ट्रेंड मध्ये छोटासा रिट्रेस होतो, वर जातो, छोटासा रिट्रेस होतो, वर जातो, आणि जेव्हा प्रिव्हियस लो लेवल क्रॉस झाली त्यावेळेस अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड होतो, मग ते झालं रिव्हर्सल. आता इथे बघा मार्केट काय होतं, इथून कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये, बरोबर, या ठिकाणी गेल्यानंतर छोटस रिव्हर्सल आलं का, बरोबर आहे. म्हणून इथे लाईन ड्रॉ केली, पण लाईन ड्रॉ केली एकच पॉइंट मिळाला, या छोट्या छोट्या पॉइंट मिस होत आहेत, म्हणून ही लाईन ड्रॉ करून उपयोग नाही, याला आपण लाईन कट केली, आपण केला काय, रेक्टँगल. ठीक आहे, इथे आपण छोटासा बॉक्स इथे ड्रॉ करू शकतो. आता बघा बरं, सगळे लेवल बसले का आता बरोबर. काही त्याच्यात म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाहीये, मोठी लेवल नाहीये, एवढं आपल्याला डोळसपणे बघता आलं पाहिजे की प्राइस कुठून रिव्हर्स करते, हा शब्द लक्षात ठेवायचा, रिव्हर्स कुठून करते. आता मला सांगा, या 2 ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून ठेवतो, आणि तुम्ही मला सांगा की प्राइस रिव्हर्स कुठे आहे आणि कंटिन्युएशन कुठे आहे.
ही 1 पॉइंट आणि 2 पॉइंट. रिव्हर्सल कुठून होतंय? 1 वरून का 2 वरून? रिव्हर्सल नेमकं कुठून येतंय असं बोलतोय मी. कंटिन्युएशन मध्ये आहे, रिव्हर्सल मध्ये आहे. हे बघा, रिव्हर्सल कशाला म्हणतो आपण? ज्या वेळेला कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू आहे आणि तिथून एक अप ट्रेंडला सुरुवात झाली, हा तुमचा रिव्हर्सल पॉइंट. मग 2 वरून झालंय का तसं? हे बघा, नंबर 2च्या आधी इथं पहा तुम्ही, इथं डाऊन ट्रेंड आहे का? हा वाला डाऊन ट्रेंड आहे का एवढा छोटा? विकलीवर आहेत पण आहे, डाऊन ट्रेंड आहे, नाही असं नाही. हा चला, आपण ही पण लेवल ड्रॉ करू शकतो, ही पण लेवल इम्पॉर्टंट आहे, नाही असं नाही. पण आपण विकलीवर आहेत, एक लक्षात घ्या. आपण कुठे आहेत? विकली लेवलवर आहेत. तर विकली लेवलवर ही लेवल ड्रॉ करण्यापेक्षा रिव्हर्सल पॉइंट, ऍज अ रिव्हर्सल पॉइंट म्हणून आपण ही ड्रॉ करायची असते. ओके, हा रिव्हर्सल पॉइंट आहे. इथून रिव्हर्स गेलं ते डाऊन ट्रेंड मध्ये. हे बघा, अप ट्रेंडचा रिव्हर्सल कुठून आला? या ठिकाणावर. मग अप ट्रेंड निघाला होता खाली जायसाठी. मग सगळ्यात पहिला रिव्हर्सल कुठून आला? तर इथे. तर मग हा पॉइंट केला मार्क. आता इथून तर आपण कंटिन्युएशन आहे किंवा इथे जरी असेल रिव्हर्सल तर आपण ते नेक्स्ट फ्रेम मध्ये बघणार आहे, पाहणार आहेत. आता बघू आपण, वीकली लेवल झाल्या आणि हायेस्ट पॉइंट एकदा मार्क करून ठेवू आपण. ओके, या ठिकाणी एक छोटासा आपण मार्क करून घेऊ. सध्या ब्रेकआउट झालाय आपण असं म्हणू. आणि ही लेवल, कलरचा काही संबंध नाही बरं का, हे रेड आहे, याला तुम्ही काही बघू नका. वाटल्यास डिझाईन करायचं असेल तुम्हाला तर सपोर्टला ग्रीन करत जा, समजण्यासाठी. सपोर्ट ग्रीन, रेजिस्टन्स लेवल रेड करून ठेवा. याला रेड का ठेवलाय? कारण अजूनही हा रेजिस्टन्स आहे. इथे रिटेस्ट झाल्यावर मग त्याला आपण कलर चेंज करू. एवढ्या समजलं? विकलीवर काय केल्या? मोठ्या रिव्हर्सल्स आपण चेक केले. समजलं का नाही? सोपं आहे का अवघड आहे? खूप सोपं आहे, खूप. आणि हे प्रॅक्टिस शिवाय होत नाही बरं का. आता आलो आपण परत, टाइम फ्रेम छोटी केली. छोटी केल्यानंतर आता बघा बरं, आता दिसतंय का परफेक्ट लाईन? ज्या ठिकाणावरून तुम्हाला रिव्हर्सल आपण जे ड्रॉ केल्यात ऑटोमॅटिकली आल्यात का? बघा बरं, अशा तिथे गेले की रिव्हर्स येतो, तिथे गेले की रिव्हर्स येतोय, तिथे गेले की रिव्हर्स येतोय. आलं का? आला ना? आपल्याला म्हणता येतं ना आता इथून पुढं की अरे वा, माझ्या लेवल्स वरून बघा बरं प्राइस कशी रिव्हर्स येते. आणि हा आपल्याला मिस झालेला पॉइंट. ओके, हा पण ड्रॉ करून ठेवू आपण. आता इथे किती, 1 2 3 वेळेस रिव्हर्सल आले. हे कशामुळे घेतले? कारण प्रत्येक प्राइस इथे टच झाली पाहिजे. इथे घेतला असता तर एकच झाला असता ना. मग ही लेवल हे करण्यासाठी, मार्क करण्यासाठी आपण तेवढा बॉक्स घेतलाय. आलं लक्षात? अजून कुठं वाटतंय का तुम्हाला मेजर असा लेवल आहे, कुठं सपोर्ट आहे, असं काही वाटतंय का? आता मला इथे लेवल ड्रॉ करायची का 805 ला? करायची काय काय? हा, 2 पॉइंट नाहीयेत, पहिला पॉइंट ठीक आहे. पण दुसरी गोष्ट, हे कंटिन्युएशन आहे का रिव्हर्सल आहे इथं? या पॉइंटला इथं करायला कंटिन्युएशन मध्ये आहे ना ट्रेंड. हा, तिथं करायची गरज नाहीये सध्या तरी. ओके, नंतर बघू. जर समजा प्राइस इथून जर रिव्हर्स जात असेल तर आपल्याला किती पॉइंट मिळतील? इथे 1 पॉइंट मिळेल आणि इथून रिव्हर्स जात असेल तर सेकंड पॉइंट मिळेल. मग ती लेवल ड्रॉ करू आपण. सध्या गरज नाहीये. आता बघा, अजून छोट्या छोट्या डायरेक्टली डे वरून काय करा, तुम्हाला 1 आवर बघा, हळूहळू रिव्हर्स यायचे. आता डिपेंड करतं की आपल्याला कोणता ट्रेंड घ्यायचा आहे, ट्रेड घ्यायचा आहे, इन्व्हेस्टमेंट घ्यायची, करायची, काय करायची. हे टाइम फ्रेम्स मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले, तुम्ही तिथून करेक्शन करून घ्या. जर समजा आपल्याला इंट्राडे करायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला कोणता चार्ट बघावा लागेल? 15 मिनिट. 15 मिनिटावर बघा अजून काही लेवल्स इम्पॉर्टंट आहेत का. आता इंट्राडे साठी मग या ठिकाणी तुम्हाला लेवल ड्रॉ करून ठेवायची, करू शकता. इथे बघायचं असेल तर ही लेवल सुद्धा तुम्हाला ड्रॉ करता येते इंट्राडे साठी. आधी आपल्याला किती लेवल्स होत्या इथं? एकच पॉइंट होता ना, एकच पॉइंट मिळत होता ना या लेवलला.
आता 2 पॉईंट भेटले का? हा, ती 805 ची लेवल होती, हा ही 820 ची. ओके, काही प्रॉब्लेम. 2 पॉईंट मिळाले, लेवल ड्रॉ झाली. याला ठेवायचं. पण आपण या लेवलच्या भरोश्यावर बसणार आहेत का? प्राइस इथून रिव्हर्स होते का एवढं पाहायचंय. आणि एवढंच असतं तुमचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सध्या हे जी लाईन आहे, सपोर्ट आहे का रेजिस्टन्स आहे? राईट, सपोर्ट आहे. आता हे रेड कलर मध्ये ठेवलेला सपोर्ट आहे का रेजिस्टन्स? ते झालाय व्हॅलिड नाही ते पुढचा प्रश्न राहिला. नाही नाही नाही, तसं म्हणू नका. व्हॅलिड आहे का नाही हा पुढचा प्रश्न राहिला. ऐका मी काय बोलायलो. व्हॅलिड आहे का नाही हा पुढं बघू. प्राइस कुठे आहे सध्या? त्याच्या वर. मग हा कोण आहे सध्या? सपोर्ट आहे सध्या. व्हॅलिड झाला नाही आणखी, पण सध्या प्राइस साठी तो सपोर्ट आहे. ज्यावेळेस रिटेस्ट होईल त्यावेळेस तो व्हॅलिड होईल. आपण ऍज अ रेजिस्टन्सच ट्रीट करणार त्याला, कारण तो रिटेस्ट झालेला नाही अजून. कोणत्या टाइम फ्रेमवर? डेली टाइम फ्रेमवर. डेली टाइम फ्रेमवर तो रिटेस्ट व्हायला पाहिजे, तर तो व्हॅलिड होईल. आता इथे आपल्याला काय दिसतंय? डायरेक्ट ब्रेकआउट कॅन्डल दिसते डेली कॅन्डल, डेली टाइम फ्रेमवर. बरोबर आहे ना? आणि छोट्या टाइम फ्रेमवर गेल्यावर, हा, छोट्या टाइम फ्रेमवर गेल्यावर वर गेलाय, परत खाली आलाय, परत वर निघालाय, असं दिसतं. वेगवेगळं दिसतं. तर वेगवेगळे आपल्याला एक डिसिजन घेण्यासाठी वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर स्विच करावं लागतं. कुठं कुठं काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात. मंथली टाइम फ्रेमवर कसं आहे, वीकली टाइम फ्रेमवर कसं आहे, कोणता ट्रेंड चालू आहे, त्याचा मेजर ट्रेंड कोणता आहे, ज्याला आपण प्रायमरी ट्रेंड म्हणतो. तिथे बघा, चेक करा, वेगवेगळ्या लेवल्स ड्रॉ करायला शिका. थोडं चुकत असतील चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट तुम्ही म्हणजे असे हाय लेवलचे प्रो ट्रेडर सारखे चार्ट नाही बनवणार आपण सुरुवातीला. हळूहळू जमेल, पण प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं की मी सांगत नाहीये टास्क तुम्हाला सेपरेटली. याचा अर्थ असा नाही की तुमचं टास्क नाहीये. ज्या वेळेस ज्या दिवशी टेक्निकल सुरू झालं, मी तुम्हाला हे सांगतो की जे जे आपण इथं करून बघतो का, ते सगळं तुम्हाला मॅन्युअली तुमच्या चार्टवर म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये ते ट्राय करायचं आहे, प्रत्येक गोष्ट. नाहीतर हे कसं आहे माहितीये का, इकडून ऐकाल तिकडून सोडून द्याल सगळं, जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर. इथं कितीही समजू द्या तुम्हाला, 100% समजू द्या, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः करून बघणार नाहीत का चार्टवर, तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. सिंपल आहे. तर काय करा, आता मी म्हणजे मॅन्युअली तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगतोय. कमीत कमी 5 स्टॉकचे वेगवेगळ्या स्टॉकचे तुमच्या मनानं जो कोणता तुमचा फेवरेट आहे असे स्टॉक निवडा आणि त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून सेंड करा. ते पण ग्रुपवर करा. चालेल? एक दिवस आहे तुम्हाला ऑलरेडी, संडे उद्याचा. कमीत कमी 5 स्टॉकचे तरी सपोर्ट रेजिस्टन्स त्याचे स्क्रीनशॉट ग्रुपवर शेअर करायचे. चालेल? याच्याविषयी आपण सुरुवात केली, सविस्तर उद्या बोलू आणखी. ब्रेकआउट, रिव्हर्सल, सपोर्ट रेजिस्टन्स हे सगळं उद्या, आता मंडेला. चला, काही डाऊट्स आहेत का तुमचे? काही हा, तुम्हाला ही फोटो नंतर शेअर करतो मी. थांबायचं मग इथे. ओके, चलो. हॅपी वीकेंड सगळ्यांना, एन्जॉय करा उद्याचा संडे. सोबत सोबत स्क्रीनशॉट शेअर करा वेळ मिळाला तेव्हा. चलो, बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.
चिऊ